नमस्कार सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे ट्रेडिंग फोर्टमध्ये. आज आपण नेक्स्ट जो टॉपिक कव्हर करणार आहे तो आहे आपला कोरिलेशन्स. मार्केटमध्ये एक इम्पॉर्टंट टर्म आहे, एक बेसिक टर्म आहे, पण लोकांना याबद्दल क्लिअर आयडिया नाही आहे. सो काही लोकांना थोडा वरच्यावर माहिती आहे की कोरिलेशन्स म्हणजे काय असतात, ठीक आहे, पण काही लोकांना एकदम क्लिअर आयडिया नाही आहे. त्यामुळे काय होतं, ज्या टायमिंगला पण तुम्ही मार्केटमध्ये येता, बसता, ॲनालिसिस करता, ठीक आहे, तर तुमच्या ॲनालिसिस थोडेफार परफेक्ट असतात, पण कधी कधी तुम्ही कन्फ्युजनमध्ये जाता की बाबा गोल्ड वर चाललंय, मग एखादी करन्सी पेअर का नाही वर जाते, ती का खाली जातीये, किंवा मग एखादी करन्सी वर चालली आहे तर मग दुसरी करन्सी काय प्रॉब्लेम देते, किंवा असं त्या अकॉर्डिंगली तुम्ही पाहत असता. जसं तुम्ही एखादा करन्सी पेअर पाहाल तर करन्सी पेअर म्हणजे काय असतं, तर तुम्हाला सगळ्यांना आयडिया आहे की दोन करन्सीची मिळून एक पेअर बनते, त्याला आपण करन्सी पेअर म्हणतो, जे आपण ट्रेड करतो. तर करन्सी पेअरमध्ये काय होतं की तुम्हाला एक सेम नावाची करन्सी, जसं उदाहरणार्थ आपण इथे युरो घेऊ, तर जर तुम्ही पाहता की युरो USD, आणि जर तुम्ही युरो JPYचा चार्ट पाहता तर तुम्हाला काय होतं, एक करन्सी वर जाताना दिसती चार्ट तिचा, एक करन्सी खाली येताना दिसते कधी कधी. सो त्यामध्ये तुम्ही होता कन्फ्यूज की नक्की एक प्राइस वर चालली, एक प्राइस खाली, तर असं का होतं. तर त्याच गोष्टीचं उत्तर आता आपल्या व्हिडिओमध्ये आहे आज. सो दोन प्रकारचे कोरिलेशन्स असतात फॉरेक्समध्ये. फर्स्ट असतं एक तुमचं पॉझिटिव्ह कोरिलेशन, एक असतं तुमचं नेगेटिव्ह कोरिलेशन. तर पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय, की उदाहरणार्थ इथे एक करन्सी आहे मी मार्क केलेली, ती आहे युरो USD आणि GBP USD. तर युरो आणि GBP USD हे वन डायरेक्शनला मूव्ह करतात. याचा अर्थ काय, की जर युरो USD वर चाललंय तर त्याच्याच बाजूला तुमचा GBP पण वर चाललेला असतो, GBP USD. आता हेच नेगेटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय, की जर तुमचा युरो USDचा चार्ट हा अप साईडला चाललाय तर तुमचा जो USD CHF असतो हा डाऊन साईडला येतो. आता ह्याचं एक बेसिक आन्सर तुम्हाला ह्या करन्सी पेअरमध्ये दिसतं, जे म्हणजे युरो USD मध्ये तुमचा युरो जो असतो हा असतो बेस, आणि तुमचा जो USD असतो हा असतो कोट. तर या पेअरमध्ये आपला जो कोट आहे तो जो बॅक साईडची करन्सी असते आपण त्याला कोट म्हणतो. पण जर तुम्ही हीच कोरिलेशनमध्ये, नेगेटिव्ह कोरिलेशनमध्ये USD CHF पाहाल, त्याच्यामध्ये तुमचा बेस जो आहे तो आहे USD म्हणजे डॉलर, आणि तुमचा जो कोट आहे तो आहे तुमचा CHF. सो आता ह्याच्यामध्ये काय तुम्हाला जाणून घ्यायची गरज आहे, ते म्हणजे की जर तुमचा डॉलर किंवा जर तुमच्या डॉलरची इंडेक्स ही अप साईडला मूव्ह झाली तर तुमच्या युरोची किंमत अल्टिमेटली खाली येते. मग त्यामुळे काय होतं, तुम्हाला युरो USD खाली येताना दिसतं. बट आता या कंडिशनमध्ये जेव्हा तुम्ही युरो USD CHF पाहताय तर तुमचे USD CHF मध्ये डॉलर वर गेला, त्यामुळे तुमच्या CHF ची प्राइस कमी झाली. सो या कंडिशनमध्ये ही पेअर वर जाते. सो हे असतात नेगेटिव्ह कोरिलेशन, म्हणजेच मार्केट किंवा प्राइस तुमची जी तुम्ही दोन करन्सीज पाहताय त्या अपोजिट डायरेक्शनला मूव्ह करतात. सो आता आपल्याला यासाठी डॉलरचं एक नेचर जाणून घ्यायची गरज आहे, आणि त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की एक्झॅक्ट डॉलरची मुवमेंट काय. तर त्यासाठी तुम्ही एक बेसिक ट्रेडिंग व्ह्यूला जाऊन DXY इंडेक्स पाहू शकता. सो जर तुमचा डॉलर वर गेला आणि जर तो तुमचा कोट ॲज अ करन्सीमध्ये आहे तर तुम्ही तुमची करन्सी किंवा कमोडिटी ही अपोजिट साईडला जाताना पाहू शकता. उदाहरणार्थ जसं सगळ्यांना आयडिया आहे की जर डॉलर वाढला तर सोन्याची किंमत कमी होते, गोल्डची किंमत कमी होते. तसं सेम जर तुमचा डॉलर नेगेटिव्ह झाला किंवा त्याची प्राइस खाली आली तर तुमचा गोल्ड अप साईडला जाणार. हेच तुम्ही प्रत्येक करन्सी पेअर्समध्ये यूज करू शकता. जसं मी तुम्हाला याचं एक उदाहरण सांगू ट्रेडिंग व्ह्यूवर, तर एक सोय पहा. आता आपण आलो ट्रेडिंग व्ह्यू वेबसाईटवर. सो इथं तुम्हाला माझ्या वॉच लिस्टमध्ये एक गोष्ट ॲड दिसेल, ती आहे DXY. सो आता DXY म्हणजे काय, तर ही एक डॉलरची इंडेक्स आहे. सो डॉलरची इंडेक्स तुम्ही जर पाहत असाल तर तुमच्यासाठी 100% बेनिफिशियल राहील ती गोष्ट. आता आमचा जो अनुभव सांगतो, ज्या अकॉर्डिंग आम्ही ट्रेडिंग करतो, ज्या अकॉर्डिंग आम्ही मार्केटमध्ये करन्सीज त्याचे कोरिलेशन्स वाईज ट्रेड पाहतो, ठीक आहे. सो बेसिक सिम्पल मार्केटचं बिहेवियर आहे. जसं तुमचा आता इथे डॉलर तुम्हाला खाली जाताना दिसतोय, हेच जर मी स्विच केलं आता गोल्डमध्ये तर तुम्ही नीट पाहाल तर तुम्हाला तुमचं गोल्ड वर जाताना दिसेल, ठीक आहे. ही पहा गोल्डची आपली करन्सी, ठीक आहे. मी एक तुमच्यासाठी चार्ट डिलीट करतो अख्खा. हा आहे गोल्ड. सो तुम्हाला कोरिलेशन्समध्ये सिम्पली लक्षात ठेवायचे की जर तुमचा डॉलर ही इंडेक्स ॲज अ कोट करन्सी काम करते. आता कोट करन्सी म्हणजे काय, तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, बट परत एकदा सांगतो. फॉर एक्झाम्पल असं समजा की तुम्ही एखादी करन्सी घेतली, समजा आपण करन्सी यूज झाला GBP.
आणि USD आपण त्याच्या मागे लावलं. सो आता ही जी पेअर बनली, ह्या पेअरमध्ये जो आपला GBP आहे ते आहे आपली बेस करन्सी आणि त्याची कोट करन्सी आहे USD. म्हणजे एखाद्या करन्सी पेअरमध्ये जी सेकंड किंवा लास्ट करन्सी जी आहे ती असते तुमची कोट करन्सी. त्या करन्सीवर फर्स्ट जो बेस करन्सी तुमची आहे त्याची प्राइस डिपेंड करते. आता हिला जर मी उलटं केलं, हिला जर मी केलं USD GBP, तर आता तुमचा जो बेस आहे तो तुमचा झाला डॉलर आणि जो तुमचा कोट आहे तो झाला GBP. सो याचा अर्थ आता GBP मध्ये जी मुवमेंट होईल त्या अकॉर्डिंगली डॉलरची किंमत वर इफेक्ट होईल. ठीक आहे. सो आपल्यासाठी मेजर फॉरेक्स मार्केटमध्ये डॉलर आहे. डॉलर जेवढा क्विक वर जाईल तेवढा क्विक बाकीच्या करन्सीज वगैरे कमोडिटीज खाली येतील. ठीक आहे. आणि हेच जर तुमचं उलटं झालं, जर डॉलर तुमचा खाली आला, तर तुम्हाला करन्सीज कमोडिटीज फॉर एक्झाम्पल गोल्ड, युरो, GBP हे सगळं वर जाताना दिसेल. सो हे कोरिलेशन तुम्ही लक्षात ठेवून जर ट्रेडिंग कराल तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. आणि या रिगार्डिंग जर तुम्हाला एक PDF हवी असेल तर तुम्ही मला टेलिग्रामला DM करा. मी तुम्हाला ही PDF फॉरवर्ड करेन. त्यामध्ये आपली बरीच डिटेल्स आहेत, बेसिक फॉरेक्स मार्केटचे डिटेल्स आहेत जे तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. धन्यवाद. कुणालाही जर काही डाऊट असतील ट्रेडिंग रिगार्डिंग तेही आपल्याला टेलिग्रामला मेसेज करू शकतात, आपल्या इंस्टाग्रामलाही मेसेज करू शकतात. सो बेस्ट ऑफ लक ट्रेडर्स. मार्केट थोडं टफ आहे बट तुम्ही काही बेसिक गोष्टी फॉलो करून नक्कीच तिथून प्रॉफिट जनरेट करू शकता. ठीक आहे. आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. तिथे आपण सिग्नल्स देत असतो, हाय क्वालिटी ट्रेड्स, आपले ट्रान्सपरंट रिझल्ट आपण दाखवत असतो. आपल्या वीकली काय रेशिओ आहे, मंथली काय रेशिओ आहे. ठीक आहे. सो तिथे आपले डेली 1 ते 2 ट्रेड जे आम्ही करतो ते ट्रेड आम्ही तुम्हाला तिथे देत असतो. सो जर तुम्हाला असे काही सिग्नल्स वगैरे जरी हवे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. तिथे आमचे 1 ते 2 ट्रेड येत असतात.